ना मुन्ना ना 3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। ना मुन्ना ना, ये जिल्लाही अकबर की दिल्ली नहीं, शाहू महाराज जी की शाहू नगरी है कोल्हापूर, ज्याच्यामध्ये आज आपण भेटणार आहोत भाविक विठोबा मंदिर परिसरातील रहिवाशांना। चला तर मग सुरुवात करूयात 3:30। कोल्हापुरातल्या गुरुवार पेठेबद्दल थोडंसं जाणून घेऊयात इथले सदस्य संदीप कसबेकर यांच्याकडून। नमस्कार। या गुरुवार पेठेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे उपक्रम राबवता तुम्ही? आम्ही गेली 10 वर्ष महाप्रसादाचे आयोजन करते। त्या महाप्रसादाचे 4 ते 5 हजार लोक लाभ घेतात। आणि काही विशेष कार्यक्रम इथे राबवता? महाराष्ट्रात एकमेव राजमाता जिजाऊ जयंती आमच्या इथे साजरी केली जाते, रामतुरमुंडा येथे। म्हणजे फक्त कोल्हापुरात इथेच फक्त कोल्हापुरात नाही, महाराष्ट्रात। आणि किती वर्ष झाली याला? तरी 25 वर्ष झालीत। 25 वर्ष झालीत। त्याच्या बरोबर अजून कुठले उपक्रम? रक्तदान शिबिर। रक्तदान शिबिर दर होळी पौर्णिमेस मशानभूमीस 5000 शिनी दान करतो आम्ही प्रत्येक वर्ष। आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरिरीनं तुम्ही भाग घेता? भाग घेतो। याला म्हणतात अस्सल कोल्हापूरकर। ज्या मातेने शिवाजी महाराजांना घडवलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती साजरी करणारं एकमेव तरुण मंडळ गुरुवार पेठेतलं आहे। उत्साह खूप दांडगा आहे। सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेली आहेत। आता आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड साठी 3 नवे स्पर्धक शोधायचे आहेत आणि हे स्पर्धक शोधण्यासाठी माझा एक छोटा मित्र माझ्याबरोबर आहे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? हर्षल रुपेश पाटोळे। मला यातली 3 टोकन्स काढून द्यायची। पटकन डोळे मीट आणि एक टोकन काढून दे। तीन टोकन्स मला मिळालेले आहेत। बघूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाज किती। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 12। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 57। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 39। आपले हे 3 भाग्यवान स्पर्धक खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। खेळ सुरू होण्याची उत्सुकता खरं तर तुम्हाला सुद्धा आहे, पण त्याच्या अगोदर गप्पा मारूयात। नमस्कार। आपलं नाव? प्रज्ञा रमेश आयरेकर। बर, आपण काय करता? गृहिणी आहे। आणि घरी कोण कोण असतं? 2 मुलं आणि मिस्टर। बर, काय करतात मिस्टर? मिस्टर झेरॉक्स सेंटर आहे। झेरॉक्सचं सेंटर आहे। मग किती झेरॉक्स मशीन आहेत? एकच आहे। मग कमी नोटा छापायला मिळत असतील ना? होय। किती दिवसातून नोटांच्या झेरॉक्स करता? 2 दिवसातून। 2 दिवसातून एकदा। किती भारी ना, म्हणजे असं झेरॉक्स मशीनवर नोटांच्या झेरॉक्स काढून वगैरे खरेदीला तेच पैसे नेता? हो। कोल्हापुरात चालतात? चालतात की। चालतात ना? काय काय खरेदी करतात त्यानं? भरपूर शॉपिंग करतो। हो, पण मग असा हा झेरॉक्सच्या नोटा छापणार हे कसे काय भेटले तुम्हाला? भेटले असं। कसे पण काय? लव्ह मॅरेज। आणि मग ते प्रेम प्रकरण जुळल्यानंतर लग्न कधी झालं? लग्न झालं की 2-3 वर्षांनी झालं। तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं काय असंच? नाही, मग अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज? अरे देवा, कसं काय मग आता जुळलं ते? नाही ठरवलं पाहुण्यानी। हा, कोण पाहुणे? ओळखीचे होते, हा, त्यांनी ठरवलं। बर, आणि मग ठरलं? मग बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला होता? सांगलीला, माझी माहेरी। माहेर तुमचं सांगली आहे? मग इकडे कोल्हापुरातलं कसं काय म्हणजे? मी सांगलीला आली बघायला। बर, घरी कोण कोण असतं? घरी सासूबाई असतात, दीर, जाऊ आणि मिस्टर आणि जावेची 2 मुलं, माझी 2 मुलं। बर, मग तुम्ही थोरल्या सुनबाई की धाकट्या? मी थोरली आहे। बर, तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। आपलं नाव? नैना रवींद्र माने। नैना, काय करतेस तू? आता BBA सेकंड इयर। बीबीए तर मी करतोय। म्हणजे आता मी सगळ्यांनाच म्हणतोय बीबीए, पण बीबी काय अजून येत नाहीये। असो, काय तुझं काय चहा पाण्याचं नाही असं काही? अजून नाही। किती वेळ लागणार अजून? अजून 5-6 वर्ष तरी नाही। बरं, मला सांग घरी कोण कोण असतं? मी, माझा मोठा भाऊ, आई वडील, आजी आजोबा आणि काका। बरं, म्हणजे सगळी फॅमिली एकत्र आहे? बर, वडील काय करतात? बँकेत आहेत, सर्व्हिस। बँकेत आहेत? मग घरी तू काय कामात मदत वगैरे करतेस? करते मदत। बघा काय काय मदत करतेस?
स्वयंपाकात मदत करते थोडीफार. बर, या राऊंड मध्ये तुला आता खूप खूप शुभेच्छा. बघूयात आता तू जिंकतेस की नाही. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किमती एवढी किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर ती वस्तू तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. आणि आज पहिल्यांदा बोली लावणार आहेत नीता वहिनी, त्यानंतर नैना आणि सर्वात शेवटी प्रज्ञा वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. ह्या कप सेट मध्ये सुंदर नक्षीदार 6 कप व 6 बशी आहेत. हा सेट मायक्रोवेव्ह ओव्हन सेफ, डिश वॉशर सेफ, ओव्हन सेफ आणि फ्रीजर सेफ आहे. नीता वहिनी, हे घ्या 5 अंक आणि यातले 4 अंक वापरून तुम्हाला किंमत ठरवायची आहे या कप सेटची. आता हा कप सेट नीट बघून घ्या. याच्यामध्ये 6 आकर्षक कप आणि बशी आहेत. 2011. 2011. किंमत कमी वाटतेय? नाही, बरोबर लावली. बर, काही चेंज करायचं आहे? नाही. पाठीमागे काय अंदाज आहे? किती? 2,500. इकडे किती? 1,500. इकडे 1,500. इकडे 1,200. तुमचा अंदाज सांगा. याच्या जवळपासच आहे किंमत. याच्या जवळपास, पण हीच किंमत मग ठेवायची का? हा. नक्की? हो. फिक्स करायची ही किंमत? हा, करा. लिहून टाकूयात. नाही ना, आता तू किंमत ठरव. 1,720. 1,720 रुपये. किंमत जास्त वाटतेय? नाही. कमी पण वाटत नाहीये? नक्की? पाठीमागे काय अंदाज आहे? 1150. जोरात आवाज आलाय, खणखणीत, एकदम कोल्हापुरी स्टाईल मध्ये. बाकीच्यांचा काय अंदाज आहे? 1100. 1,500. इकडे किती? 1,200. 700. 1,300. 1100, 1,200, 1,300 अशा किमती येत आहेत आणि तू 1,700 सांगितलंस. काय वाटतंय? जवळपास तरी आहे. बर, मग यांनी 2,000 सांगितले म्हणून तू 1,700. नक्की? ठामेस या मतावर? लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. प्रज्ञा वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. 2710. 2710. 2,1700 आणि तुम्ही डायरेक्ट 2700. काय वाटते तुम्हाला, एवढी किंमत असेल? हो, का? असेल, कारण भारीतलं आहे ना. भारीतलं आहे ते, त्यामुळे किंमत जास्त असणार. बर, अशा प्रकारचा कपसेट तुमच्याकडे आहे? नाही ना. मग हा कपसेट जर तुमच्याकडे आला तर तुमचं किती इम्प्रेशन पडेल पाहुण्यांवर बघा. बरोबर की नाही? म्हणजे म्हणणार की आता प्रज्ञा वहिनींकडे जायचं आपण सारखं चहा प्यायला. काय वाटतंय, किंमत बरोबर आहे? बरोबर आहे. किंमत बदलायची असेल तर आत्ताच बदलू शकता. नाही बदलायची किंमत? बाकीच्यांना काय वाटतंय? सगळेच कन्फ्युज झाले आता. काय वाटतंय? बरोबर आहे. बरोबर आहे. ठाम आहे या मतावर? लिहून टाकायची? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची किंमत सांगितलेली आहे. नीता वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2,011 रुपये. नैनाने सांगितलेली किंमत आहे 1,720 रुपये. तर प्रज्ञा वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2,710 रुपये. बघूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि या कप सेटची खरी किंमत आहे 1,170 रुपये, ज्याच्या जवळ पोहोचलेले आहे नैना. अभिनंदन. अभिनंदन नैना, तुला हा कपसेट मिळालाय. आता उद्घाटन कधी? उद्घाटन तुम्ही सगळे घरी या, मग त्याचं उद्घाटन. बरं, मला वाटलं 5-6 वर्ष लावतीस की काय. नाही ना? बरं, मग काय फ्रेंड्सला बोलवणार पहिल्यांदा? पहिला तुम्हाला. बरं, थँक्यू. आम्ही सगळेजण येऊ चहा प्यायला.